नमस्कार. माणसाला फसायला वेळ लागत नाही हं. मी तुम्हाला मागेच सांगितलं की मी यूट्यूबवरून बरंच काही शिकले. विणकाम, बऱ्याच प्रकारचे मी कासव क्रोशाने कासव हे ते खूप खूप काय काय शिकले. शिवणामध्ये पण 2-3 प्रकार शिकले. आता ना सध्या जर तुम्ही यूट्यूबवर जाऊन बघाल ना, तर छोट्या कपड्यातून सगळ्या मापाचा सगळ्यांना होईल असा ब्लाऊज 10 मिनटात तुम्ही बनवू शकाल असं म्हणून आणि एक बघितलं की आपल्याला 10 येतात. म्हणून मी पण बघूया म्हणून पहिल्यांदा एक ट्राय केला. एक मी ट्राय केला आणि हा असाच फक्त हे असतो, स्क्वेअर तुकडा असतो. स्क्वेअर तुकड्याला तुम्ही मध्ये ते करायचं, सगळा ते शिवायचा आणि दोन्ही बाजूने बांधायचं आणि हा अम्ब्रेला हात होणार, दोन्ही हात अम्ब्रेला होणार आणि ह्या पट्ट्या बांधायच्या. असा त्यांचं हे आहे. एक केला मला जाणवलं की इकडनं खूप खूप उघडं राहते वगैरे आणि म्हणून मग मी म्हटलं हा कपडा झुळझुळीत आहे ना, त्यामुळे असं होत असेल आपण एकदम चांगला कॉटनचा घेऊया आणि म्हणून मी दुसरा कॉटनच्या कपड्यावर अगदी हुकूम दुसऱ्या यूट्यूबरचं बघून अगदी छान, अगदी तिने जसं 1 इंचसुद्धा 1 सेंटीमीटर पण न सोडता तिने सांगितला तसा मी हा केला. आणि त्याच्यामध्ये मी आता हा पण मी घालून बघते ना. प्रश्न ब्लाऊज म्हणून फक्त इथून बघताना ब्लाऊजसारखा, साडीला ब्लाऊजसारखा 10 मिनटात तयार होतो, पण हा घालून वावरू शकतो का? प्रश्न आहे, हा घालून वावरू शकतो का? तर नाही वापरू शकत, कारण हा बांधल्यावर फक्त पुढून मागून बांधायच्या दोऱ्या ह्या आणि ही पूर्ण साईड ओपन राहते. म्हणजे ह्यातून तुमचा आतला सगळं कपडा, म्हणजे आतमध्ये घातलेलं न घातलेलं ज्यांना अंग झाकायची सवय आहे त्यांना तरी हा ब्लाऊज बिलकुल घालून वावरता येणार नाही. अगदीच फक्त सगळं साईडीकडून साडी टक करून घेतली आणि इथून सुद्धा असं घेतलं तर हे होणार. मी दोन नाही 3 मी करून घेतलं. अजून एक तिसरा पण आहे की एवढं ती लोकं सांगतायत आणि ती लोकं घालून दाखवतात ते कशावर, एका प्लास्टिकचं जे मॉडेल असतं त्याच्यावर घालून दाखवतात. त्यामुळे त्याच्यावर कळत नाही की इथनं हे सगळं उघडं राहते म्हणून. आणि माझा काय, माझ्याकडे जुने पडलेले ब्लाऊज पीस होते. माझा वेळ मला काहीतरी सृजनशील नवीन शिकण्यामध्ये घालवायचा होता. मी घालवला. 1-2 कपडे फुकट गेले. ह्याचेच आता तुकडे स्क्वेअर करून कुठेतरी पायपुसणं वगैरे करायला मला उपयोगाला येईल. अशा पद्धतीने ह्या वयात मी फसले, पण नुकसान काय मला खूपसं नाही झालं. 2 माझे कपडे फक्त वेस्ट गेले. आणि हेच आता कॉक्रोच पार्टीबद्दल होत आहे. बघा, तुमच्या मुलांना, तुमच्या पाल्यांचं अजून सगळं आयुष्य जायचं आहे. कोचिंग क्लासेस, कॉक्रोच पार्टी, कॉक्रोच जनता पार्टी, ह्याच्यामध्ये तुमच्या मुलांना वाचवा. ह्या पद्धतीने इतकं छान एकामागे एक व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर जाऊन बघा. 10 मिनटामध्ये ब्लाऊज सगळ्या साईजसाठी म्हणून इतकं सुंदर एक्सप्लेन करतात. अगदी हुकूम माप बीप सांगून सगळं छान करतात. होतोही छान, पण त्याचा मुख्य भाग आहे, हे दोन्ही भाग ओपन राहतात. हां, आता मी त्याला हुक लावणं, वेलक्रो लावणं असं काहीतरी करून तो उपयोगाला आणू शकेल. हे मी माझी पुढची त्याला, जर मला त्याचा पूर्ण दुरुपयोग करायचा नसेल तर मी हा माझा पूर्ण डोकं लावून करू शकते. पण जे ते लोकं सांगतात की 10 मिनटामध्ये होतो, तसा होत नाही. तसंच हे कॉक्रोच पार्टीचं 10 मिलियन्स 20 मिलियन्स एका मिनटामध्ये ह्याच्यावर नेटवर तुम्हाला लाखो माणसं भेटली आणि त्यातही किती भारतीय होते ते सोडून द्या. पण ह्याचा अर्थ उन्हातान्हात AC शिवाय
तुम्हाला तिथे धरता येणार नाही आणि त्यातून पुढे काही करता येणार नाही. मी या कपड्यांचं लादी पुसणं तरी करता येईल मला, पण तुमच्या मुलांचं आयुष्य जर बरबाद झालं तर. त्यामुळे मुलांवर खरंच हे सोशल मीडिया खूप मोठं म्हटलं तर आभासी जग आहे आणि एक घातलं की तेच त्यांच्या हातात आहे की कुठला गोष्ट व्हायरल करायची. अजूनही ते आपल्या डिमांडप्रमाणे नाही आहे. लोकांच्या म्हणजे यूट्यूब चालवणारा जो मेन कोण असेल त्याच्या हातात आहे की कुठलं दाबायची, कुठली व्हिडिओ दाबायची आणि कुठली व्हायरल करायची. त्यामुळे लहान मुलांना सतत हेच दिसणार आणि आता तर सगळे LGBTQ सगळे नाही 4 तरी लोकांचे इंटरव्ह्यू झाले आणि ते फक्त LGBTQला हे आपल्याला आपलं चांगलं असलेलं मुलाला LGBTQ करायचं आहे का, हा विचार करा. मुलावर पूर्ण लक्ष ठेवा. आपलं पाल्य, माझा हा तुकडा गेला, मला काही वाटलं नाही. अजून 2 ब्लाऊज पण मी पुन्हा ट्राय करूनही बघेन, वेगवेगळ्या पद्धतीचे आले तर. अजून एकीने रिव्हर्सिबल दाखवलं, 2 बाजूने दोन कलर असलेले, पण ते वापरण्यासारखे नाही आहे. ते फक्त बघून फसण्यासारखे आहेत. तसंच ही कॉकरोच पार्टी आणि हे क्लासेसचे फंडे आहेत. जेवढा तो व्यवसायीकरण करतो आहे क्लासवाला, तो शिक्षणाकडे दुर्लक्ष करतो आहे. आपल्या मुलांच्या वर्गामध्ये 60 मुलं असू नये म्हणतो आणि याच्यावर लाखो लोक एकदम येतात आणि एकदम फक्त प्रिंटेड तुम्हाला अभ्यास पाठवला. अरे मुलगा काय वाचणार आणि काय अभ्यास करतो ह्याच्याकडे लक्ष तरी आहे का? तो आत्ताच एक कुठला क्लास बंद केला, ते बैजू काय, किती मुलं फक्त व्यवसायीकरण आहे. आपल्या मुलांचं भवितव्य वाईट होणार नाही ह्याची काळजी पालकांनीच घ्यायची आहे. मुलं माझ्यासारखी 65ला कळत होतं की हा सक्सेस होणार नाही, तरी 1 झालं, 2 झालं, 3 मी ट्राय केले, पण मला हा टाईमपासच करायचा होता म्हणूनही मी केलं म्हणता येईल. पण आपलं मूल हे टाईमपासचं साधन नाही आहे. आपल्या मुलांचं भविष्य घडवा. ही 2-4 वर्ष फुकटची गेली. ही लोक आता 29पर्यंत हाच प्रकार होणार आहे. जिथे कुठे राजकारणाचा, मुलांच्या अभ्यासाच्या क्लासला घालून जिथे राजकारणाचा वास येतो आहे अशा क्लासेसला, अशा ह्याला मुलांना पाठवू नका. शिक्षण करू द्या, त्यांच्या पायावर उभं राहू द्या आणि मग त्यांचे एक्सपेरिमेंट त्यांना करू द्या. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.